उमेदवारांनीच फक्त पुढे या. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र रणजित बहुजन आघाडीचा, रणजित बहुजन आघाडीचा साहेबांची दुसरी सभा असल्यामुळे दिनेश विद्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने आपण विजयी कराल अशी अपेक्षा बाळगून मी या ठिकाणी थांबतो. अजून काय कारण आहे त्याला म्हणायचं? अजून एक कारण आहे. कोणाला लक्षात येते का ते कारण काय येते? लक्षात येते का? अरे भूक चालवा, थोडस जरा भेजा चालवा, नुसतं भेजा खात आहे. उद्या समजा तुमचं म्हणणं त्या संघवाल्यांनी ऐकलं आणि भारतीय जनता पक्षाला मतदान देणाऱ्यांनी ऐकलं तर काय होणार? काय होणार? काय होणार? मोदीचा कमळ मोडलेला असेल. आणि ट्रम्प काय करायला निघालं तर मोदीचं कमळ मोडायला निघालेलं आहे. कशामार्फत? तर युद्धामार्फत. आपल्याला ट्रम्पला सांगता येईल, अरे बाबा तू युद्धामार्फत तोडू नको, मतदानाने आणि मोदीचं कमळ मोडून टाकतो. मतदानाने आम्ही असं कमळ मोडून टाकतो. तू तुझ्या इथे राहा, आम्ही आमच्या इथे राहा. हे वर्तमानपत्र आले. जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची असताना नावं या ठिकाणी वाचतोय. वॉर्ड नंबर 121 माझ्याकडे नाव आहे. दक्षता विधाने ह्या असणाऱ्या उमेदवार आहेत. 56ला डॉक्टर परेश कळसकर हे उमेदवार आहेत. 54ला राहुल ठोके हे उमेदवार आहेत. 53ला नितीन वळवी हे उमेदवार आहेत. आणि 156 मतदारसंघ 156 मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या सविताताई पवार ह्या उमेदवार आहेत. आणि 75 मध्ये काँग्रेस पक्षाचे इम्रान शेख हे असणारे उमेदवार आहेत. आवाज कुणाचा? हा आवाज उद्या तुमचा होऊ द्या. तुमचा आवाज हा मतातून झाला पाहिजे. तो मतातून झाला तर आपल्या ह्या सहाही उमेदवारांचा विजय झाला म्हणून असं मी त्या ठिकाणी हो काय
नरेंद्र मोदी हे या देशावरचं फार मोठं संकट आहे एवढं लक्षात घ्या. आणि हे संकट जर तुम्ही डोक्यावरनं या महानगरपालिकेमध्ये उतरवलं नाही तर महागाईने तुमचं कंबरड मोडलेलं असेल हे लक्षात घ्या. नरेंद्र मोदी वंचित बहुजन आघाडीचं वंचित बहुजन आघाडीचं झालं का? मित्र, ही महानगरपालिकेची निवडणूक आहे याची मला जाणीव आहे. तो पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे, रस्त्याचा प्रश्न महत्वाचा आहे, खड्ड्याचा प्रश्न महत्वाचा आहे, गटाराचा प्रश्न महत्वाचा आहे, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे ही परिस्थिती आहे. याच्यासाठी आपण लढत राहू, झगडत राहू. याच्यासाठी जे आहे ते आपण लढतही राहू, झगडतही राहू. परंतु आता जी परिस्थिती उद्भवते त्या परिस्थितीला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला हे भांडण मिटवलं पाहिजे हे लक्षात घ्या. भांडण कोणाचं आहे तुला माहिती आहे का? नाही. तेव्हा आपल्याला देवांचं भांडण माहिती, धर्माचं भांडण माहिती, पण ते भांडण खरं चाललंय त्याची आपल्याला जाणीव सुद्धा. हे भांडण आहे ट्रम्पचं आणि नरेंद्र मोदीचं. एक म्हणतो मी विश्वगुरु आहेच आणि दुसरा म्हणतो मी होणारा विश्वगुरु आहे. त्या लोकांची भांडणं कसली भांडणं आहेत? इंग्रजीमध्ये त्याला असणारा एक शब्द आहे इगो. म्हणजे एक खाली बसायच्या. हा, गुरबी जेव्हा आपण म्हणतो नाही का गुरबी, तशी नरेंद्र मोदीला सुद्धा गुरबी आलेली आहे. आणि या गुरबीमध्ये ते असं म्हणतो की आम्ही असताना अमेरिकेला धडा शिकवल्याशिवाय राहणार. आणि ट्रम्प काय म्हणतो तुझी गुरबी मी मोडल्याशिवाय राहणार. आता गुरबी ट्रम्प मोदीची बोलावी आपल्याला त्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही, पण त्याचा परिणाम आपल्याला होणार आहे त्याचा आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे वर्तमानपत्र देवाशिवाय चर्चा करत नाही, टीव्ही वाले मुसलमानाशिवाय चर्चा करत नाही. उद्याचं असणारं संकट याच्याबद्दल बोलतच नाही. तुम्ही सोशल मीडियावरती गेला, एक महिनाभरापूर्वी या देशातले असणारे आर्मीचे जे प्रमुख आहेत त्या आर्मीच्या प्रमुखाने असं विधान केलं की येत्या नजीकच्याच कालावधीमध्ये आपल्याला असणाऱ्या जोट्याला सामोरे जावं लागेल. किती जणांनी वाचलं, किती जणांनी ऐकलं मला सांगा? कुठे ऐकलं वाचलं का? कारण आपला असणारा मोबाईल जो आहे तो कशासाठी आहे?
कशासाठी आहे? आता बोलत नाही कशासाठी वापरता येते. माहिती घेण्यासाठी नाही तर मनोरंजनासाठी आहे. माहिती घेण्यासाठी नाही तर मनोरंजनासाठी आहे. इंडियन आर्मी चीफ यांचं विधान एवढं फक्त गुगलवरती टाईप केलं तर तुम्हाला असणारी सगळी त्यांची विधानं येते आणि त्याच्यामध्ये या युद्धाचं विधान सुद्धा तिथे असतं. आता हे युद्ध होते कशासाठी? तो मोदीचं कमाल मिळण्यासाठी होते याच्याबद्दल तर मत नाही. पण त्याच्याच बरोबर भारतीय जनतेला फायदा व्हावा म्हणून सुद्धा आहे. अमेरिका असं म्हणतोय तुम्ही रशियाचं जे तेल विकताय, कच्चं तेल विकताय, त्याच्यातून जो नफा होतोय तो नफा कोणाच्या खिशामध्ये चाललाय? तुम्हाला माहिती आहे का कोणाच्या खिशामध्ये चाललाय? रिलायन्स. बरोबर. किती अडाणीचं नाही चाललाय, रिलायन्सचं चाललंय ते बरोबर आहे. उगीच कुठलं तरी नाव घेत बसू नका. रिलायन्सला दरवर्षी किती चाललंय माहितीये? 40,000 कोटी. बरोबर आहे. म्हणजे एकटा रिलायन्स भारताच्या नावाने तेल येतोय. मोदीने रिलायन्सला विकायला सांगितलंय, त्याचा नफा 40,000 कोटीचा आहे. आणि हा नफा कोणाच्या तिजोरीत जातो? कोणाच्या तिजोरीत जातो? तो अंबानीच्या तिजोरीत जातोय. अमेरिकेची जनता म्हणते ते भारतीय तिजोरीत का जात नाही? भारतीय तिजोरीत गेला असता तर आज पेट्रोलचा भाव जो 100 आहे तो 50 वरती आला असता, डिझेलचा भाव अर्धा आला असता आणि महागाई ही अर्ध्याने कमी आली असती. हे लक्षात घ्या. सर्वांनी ऐकलंय. परत आवाज मला थोडासा कमी वाटतोय. परत एक वेळा जोरात बोला. जेवण नसेल केलं तर आपण घरी जाऊन जेवण करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज वंचित बहुजन पक्षामध्ये आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. मित्र, जवळजवळ 30 वर्षापासून इथं संपूर्ण आदिवासीचं या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 121 मध्ये काम करत होतो. परंतु आज 40 वर्षानंतर आपल्याला ही संधी आलेली आहे आणि संधी वंचित बहुजन आघाडीने दिलेली आहे. मी तुमच्या तोंडातून विचारणं इच्छितो, दीक्षिताताई विघ्नेंचं चिन्ह, वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह हे काय आहे? मला जरा तुम्ही जोरात सांगाल तर बरं होते. अजून जोरात सांगाल तर फार चांगलं होईल. थोडासा कानात आवाज कमी येतो, त्याच्यापेक्षा अजून जोरात झाला असेल तर. वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह काय आहे हे सांगा तुम्ही जोरात. आता बरोबर आलं. प्रभाग क्रमांक 121 मध्ये जे काही इथं उमेदवार आलेले आहेत, सर्व प्रभागातले सर्व जनतेला मी विनंती करतो. एक पालघरवरून आलेला आहे, एक उमेदवार वर्षावरून आलेला आहे. आमच्या इतर काही समाजामधून तुम्हाला सांगतो, एक आहे धनुष्यबाण आणि दुसरं आहे मशाल. आता ते मशाल तुम्हाला दिसतोय, पण मी म्हणतो आईस्क्रीमचा कोणच दिसतोय. बरोबर आहे की ऐकत आहे? तो आईस्क्रीमचा कोणामध्ये आग लावून 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 आता ते मशाल झाली. बरोबर ना? आता त्याच्यामध्ये असं आहे, त्याच्यामध्ये जे काही आमचे मुस्लिम बंधू आहेत
भोंगे उतरवणारा माणूस जुडलेला आहे. बरोबर आहे ना? तुम्ही जर त्या उमेदवाराला जर निवडून आणलं तर तुमचे नक्की भोंगे उतरल्याशिवाय राहणार नाही. दुसरा उमेदवार जो आहे तो तर तसाच आहे. तिकडे भाजप आहे. त्या भाजपला तुम्ही जर मतदान केलं तर तो तुमचा जातीवाद लावल्याशिवाय सोडणार नाही. हिंदू मुसलमानचा झगडा लावल्याशिवाय काही सोडणार नाही. म्हणून माझ्या विभागातल्या सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करतो की तुम्ही आता दोन्ही सोडून द्या. आलेली पार्सल तशीच बाहेर पाठवा आणि ज्या संघटनेला विजय करून द्या. मित्र दोघांकडे पैसे आहेत, खूप पैसे आहेत, एवढे पैसे आहेत, खूप पैसे आहेत. प्रत्येक मतदान 1000 रुपयाप्रमाणे ते विकत घेणार आहे. मला बातमी आली आहे 1000 रुपये मतदान प्रत्येकी विकत घेणार आहे. हे सगळ्या मी संपूर्ण चाळीत सांगतो, गल्लीवळात सांगतो, सर्वांना विनंती करून सांगतो की त्या 1000 रुपये समस्या मला हे याच्यावर काम करायचं आणि मला स्थानिक उमेदवार असल्याने याच्याबद्दल मला इथे म्हणजे प्रत्येक ठिकाणचं मला सगळं माहिती. त्याच्यामुळे मला जिंकून आले ना पहिला काम ट्रॅफिकची समस्या आहे. ट्रॅफिकच्या समस्यामुळे आमच्या इथले 2 लगावले गेलेले. त्याच्यामुळे मला पूर्ण पहिलं फोकस आहे ट्रॅफिक समस्या कमी टफ आहे पण पैशाच्या याच्यावर आहे. मी एक आहे घरात त्याच्याबद्दल समाजसेवेचं हवे पैशाने घेऊ शकत नाही. सगळ्यांचे आहोत जाण आहे. मी जेव्हा पहिल्यांदा इथे आले समस्या होत्या पण मुलगी आमच्या मुलीसारखी आहे आणि काँग्रेस वंचित आनंद आहे की सगळ्या या वंचितांना तुम्ही स्थान दिले. महानगरपालिकेत जायचं आणि आम्ही ते घडवलं म्हणून तो उभी मी याची कोणत्या करत नाही. त्यांना विचारा कसं काम केलंय. नगरसेविका आणि मी लोकांनी पैसे वाटून आणि त्यावेळी आपलं काही काम असतं मात्र पाणी मिळत नाही आम्हाला. थोडं थोडं पाणी त्यामुळे आम्ही सर्वांना मिळून आणि आम्ही कमीत कमी इथे 8 ते 9 हजार मतदार आम्ही इथे घेतोय. 14,000 मतदान 15,000 मतदान इथे पडणार आहे आणि कमीत कमी आम्ही इथे त्या 14,000 मधले 7% मतदान तरी आम्ही इथे घेऊ. आमचा निश्चित आम्ही करणार आहोत आणि या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेसचा झेंडा आम्ही यावेळी अभिनंदन अभिवादन आणि माझ्या समोर सर्वांना जय भीम. आजच्या सभाबद्दल मला असं वाटतं की आजच आम्ही विजयी आहे. कारण की आज एवढी संख्या लोक आंबेडकरवादी जमलेले होते. 1000 ते 2000 जमलेले होते. आम्हाला या वार्डामधून 1 to 1 वार्डामधून आम्हाला निश्चित झालं की आजचा आम्ही विजय आहे. आणि येणाऱ्या काळात आमचे जे मॅडम आहेत मी झाल्यानंतर काम करेन आम्हाला पूर्ण इच्छा आहे. क्रमांक 121 मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष होतो. तसंच गेली 30 वर्षापासून मी आदिवासी समाजाची सेवा करतो. स्वतःही आदिवासी आहे
आपल्या दीक्षिता त्यात काही ताई शंका नाही. यांना उमेदवारी दिलेली आहे. आमच्या आदिवासी समाजाला आमच्या ज्या ताई बसलेल्या आहेत प्रकाश बाळासाहेब समोर, आणि ज्या आंबेडकर माई माऊली बसलेल्या आहेत, यांनी तिकीट देऊन त्यांची फार मोठा जबाबदारी आमच्यावरती जास्त उपकार वाढलेली केला. आहे. 40 आहे वर्षापर्यंत की नाही? हात वर करा. या पक्षामध्ये कारण काम आपली केलं, जबाबदारी जास्त ज्या आहे. लोकांसाठी काम हे जे केलं, बंधुजन आहेत, त्या लोकांनी त्यांची आजपर्यंत जबाबदारी आहे, त्या या वार्डाला जबाबदारी आहे. आदिवासींना पण आमच्या आपण वार्डामध्ये एक महिला जो मुळात बसलेल्या मुंबईचा गाभा आहे आहे, त्या वार्डामध्ये आजपर्यंत कुठल्याही पक्षानं आदिवासींना तिकीट आपण दिलेली नाही. महिलांची जास्त जबाबदारी तो आहे. बाळासाहेबांना कारण संपूर्ण आम्ही महिला बघून अभ्यास करून प्रत्येक घरात फक्त आदिवासी म्हणजे आदिवासीला या वार्डात तिकीट दिली आणि देऊन आज आमच्यावरती आदिवासी समाजावर फार उपकार केले. ते काम आम्ही महिला करू शकतो, हो की नाही? दुसरा प्रश्न हो असा की आहे नाही? की मग त्यासाठी आपली जबाबदारी महानगरपालिकेच्या जास्त इलेक्शनमध्ये वाढलेली आहे. आता हे जे 2-3 ज्या दिवस स्थानिक उमेदवार पाहिजे खूप होते, मेहनत घेतलेली आहे. आजपर्यंतचा आणि जे जे 2-3 दिवस 20 आहे, वर्षाचा या 30 वर्षाचा दिवसांमध्ये इतिहास घरोघरी आहे, जाऊन या वार्डामध्ये आपली सगळे जी निशाणी उमेदवार जे आहे, आहे, काय निशाणी आहे आपली? जो काँग्रेस आला गॅस बाजूला सिलेंडर. आहे, ही जी गॅस सिलेंडरची भाजप निशाणी आहे, बाजूला येतो, ती आमचे जेवढे शिवसेना पण बाजूला उमेदवार येतो, आहेत, उद्धव गट बाहेरून त्यांच्यासाठी येतो. प्रत्येक जेवढे आजपर्यंत उमेदवार आले ते सगळे बाहेरून जाते. स्थानिक लोकांच्या डोक्यावर टपली मारले आणि निघून गेले. इथं त्यांनी कमावलं, लोकांच्या समस्या मिटवल्या नाही. लोक आहे तसेच आहेत, ज्यांचे घरादारा तसे आहेत त्याच पद्धतीने इथला 101 वार्ड जो आहे त्याला 1 to 1 आता आम्ही लढण्यासाठी तयार झालो. काय आहे नाव? 1 to 1 म्हणून लढतोय. ती संधी आता आली आहे आणि म्हणून या वार्डाचा विकास होईल. या वार्डात ज्या काही समस्या आहेत सर्वात मोठा मुद्दा एकच आहे, ट्रॅफिक. आमच्या वार्डामधून एखादी ambulance, एखादी पेशंट जर आला बाहेर जाऊ शकत नाही. आमचा नगरसेवक आला पहिले आम्ही ट्रॅफिकसाठी एकदम सुरळीत आम्ही ट्रॅफिक काढू, त्याच्यासाठी पहिली योजना आम्ही करू. दुसरी गोष्ट, या विभागामध्ये या परिसरामध्ये स्मशानभूमी नाहीये. सर्वांनाच स्मशानभूमी मिळतो, मेलेल्या माणसांना सर्वांना स्मशानभूमी मिळतो, राहणाऱ्या घरावाल्याला स्मशानभूमी. परंतु आमच्या या मागासवर्गीय वर्गाला स्मशानभूमी नाहीये. आम्हाला इथून शाकबागला पदयात्रा घेऊन जावं लागतं. इथून जेव्हा 5 ते 7 किलोमीटर आम्हाला पदयात्रा करून त्या मैताला घेऊन जावं लागतो, गाडी घोड्याशिवाय ते नाही. ती स्मशानभूमीची आम्ही सुविधा करतो. दुसरी गोष्ट, आम्ही शिक्षणापासून वंचित आहे. आमचा आदिवासी समाज मुंबईच्या आदिवासी पाड्यात 72 पाड्यामध्ये मी फिरलोय. 72 पाड्याचा माझ्याकडे अभ्यास आहे. परंतु आजही मुंबईमध्ये 72 पाडे असताना सुद्धा जो डिजिटल झाला, कम्प्युटराईज झालं, परंतु आदिवासी पाड्यामध्ये लाईट नाहीये. दुसरी गोष्ट, आमच्या गावात बांगुळा आहे, तो सुद्धा मुद्दा तिथं लाईट पाणी वंचित तो नाहीये, तो पण सुद्धा हे करू. तिसरी गोष्ट, इथं शिक्षणाचं हायस्कूल पाहिजे. 10वी ते 12वी पर्यंत शिक्षणासाठी समस्या जी होतं, इथून 8-10 किलोमीटर शाळेत जावं लागतं. महानगरपालिकेच्या शाळा नाहीये, जे आहे त्या प्रायव्हेट आहे, आणि इथं 10वीच्या नंतर शाळाच नाहीये, कॉलेजेस नाहीये. तर सर्वप्रथम इथल्या विभागाच्या लोकांना आपण शाळा उपलब्ध करून देऊ अशी आमची इच्छा आहे. हे आमच्या शकली या परिसरामध्ये 2 टेक्निकली कॉलेज आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आता जी पूर्वी निटी होतं आता MMI झालं, IIM झालं. यांच्या ह्या केंद्र शासनाच्या ज्या जागा आहेत, आणि हे काय करतात, इथली जवळ 3-3, 4-4 पिढ्यातले इथं लोक राहणारी आहेत, आदिवासी लोक आहेत, इथं जाती समाजाचे लोक आहेत. यांना हे काय म्हणतात की इथून तुम्ही इथून निघा, ही जागा खाली करा, वॅकंट करा, आम्ही इथं कॉलेज सेंटर बांधतो आणि बाहेर तुम्ही कुर्ला, मानखुर्द, मीरा रोड अशा ठिकाणी तुम्ही शिफ्टिंग घ्या. परंतु केंद्र सरकारचा जी आर आहे 2003चा, या केंद्र सरकारच्या सर्क्युलर त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही 810 स्क्वेअर फुटाची त्यांना बिल्टअप द्या, बांधकाम करून द्या. बांधकाम करून जर तुमची परिस्थिती नसेल, तुमची कॅपॅसिटी नसेल, तर तुम्ही प्लॉट सिस्टम 810 स्क्वेअर फुटाचं आणि याच विलेज मध्ये तुम्ही त्यांना पुनर्वसन करा, विलेज बाउंड्रीमध्येच पुनर्वसन करा. आम्ही आता एकत्र आलो, या संघर्ष उभा करणार. प्रकाश बाळासाहेब आंबेडकर आहेत, हा